Hello students, good morning everyone. As you know that we have started a lesson the necklace. आपण आपला जो लेसन आहे, पाठ आहे द नेकलेस हा शिकायला घेतलेला आहे. फ्रॉम दॅट वी हॅव सीन द नेकलेस पार्ट 1. आपण पार्ट 1 पाहिलेला आहे अँड फ्रॉम यस्टरडे वी हॅव स्टार्टेड पार्ट 2. आपण कालपासून पार्ट 2 पाहायला घेतलेला आहे. नाव वी हॅव सीन दॅट देर इज अ गर्ल मेथल्डी हू लॉस्ट हर नेकलेस. दॅट इज नॉट ऑफ हर, दॅट इज ऑफ हर फ्रेंड. म्हणजे मेथल्डी जी काही मुलगी आहे किंवा स्त्री आहे तिच्याकडून तिच्या फ्रेंडचा जो तिने उधारी म्हणजे थोडक्यात घालायला आणलेला नेकलेस जो होता तो नेकलेस तिच्याकडून हरवला आहे. अँड द मेथल्डी अँड हर हजबंड बोथ आर फाइंडिंग दॅट नेकलेस बट दे कांट. म्हणजे ते दोघंही ते पती पत्नी तो नेकलेस शोधण्याच्या शोधात आहेत बट दे कुडंट फाइंड इट. पण त्यांना तो काही मिळाला नाही. ॲट फायनली आफ्टर अ वीक the husband decided that we have to give her back in place of that necklace. म्हणजे शेवटी एक आठवड्यानंतर शोधून सगळे प्रयत्न झाल्यानंतर husband said to मेथल्डी that we have to give her back a necklace. आपण आता तिला त्या नेकलेसच्या बदली दुसरा नेकलेस घेऊन दिला पाहिजे. and they again started to जर्नी ऑफ ज्वेलर्स. मग त्यांनी आता कशाचा प्रवास चालू केला? प्रत्येक ज्वेलर्सचा, या ज्वेलर्सकडून त्या ज्वेलर्सकडे. वाय? बिकॉज दे वॉन्ट अ नेकलेस लाईक सेम. म्हणजे त्यांना त्या हरवलेल्या नेकलेस सारखाच दुसरा नेकलेस पाहिजे होता. म्हणून त्यांनी काय केलं? ज्वेलर्सची जर्नी सुरू केली. म्हणजे थोडक्यात ह्या ज्वेलर्सकडून त्या ज्वेलर्सकडे. अँड फायनली ॲट वन शॉप दे फाउंड अ डायमंड स्ट्रिंग. म्हणजे इट सीम्स लाईक दॅट डायमंड नेकलेस. आणि फायनली एका दुकानामध्ये, एका ज्वेलर शॉपमध्ये त्यांना डायमंडची स्ट्रिंग मिळाली आणि ती सीम्स म्हणजे त्या डायमंड नेकलेस सारखीच ती स्ट्रिंगसुद्धा किंवा ती माळ जी होती ती दिसत होती. अँड इट इज अबाउट 40,000 फ्रान्सेस. म्हणजे तिथली जी करन्सी होती फ्रान्स, त्या करन्सीमध्ये 40,000ची होती. अँड नाव वी विल सी द नेक्स्ट पार्ट. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि शेवटी त्यांना ती स्ट्रिंग जी डायमंडचं जर काही नेकलेससारखी जी माळ होती ती मिळाली होती. अँड इट इज फॉर 40,000 फ्रान्सेस अँड दे 36,000. आणि शेवटी त्यांनी काय केलं? 36,000मध्ये त्याला फायनल केलं. म्हणजे बार्गेनिंग केलं. दे बार्गेन फॉर दॅट नेकलेस फॉर गिव्ह इन 36,000. मीन्स फॉर 36,000 फ्रान्सेस. नॉट ओनली 36,000 फ्रान्सेसला त्यांनी ती नेकलेस द्यावा अशी त्याला विनंती केली. अँड आफ्टरवर्ड्स दे बेग टू द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि त्यांनी शेवटी त्या ज्वेलर्सला अशी विनंती केली की हां आता आपल्या डील झालेली आहे की 40,000 फ्रान्सेस नेकलेस आहे तो तुम्ही आम्हाला 36,000ला द्यायचा आणि शिवाय फॉर 3 days 3 दिवसासाठी तो कुणालाही विकू नका. अँड दे मेड ॲन ॲग्रीमेंट and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. This month is of February month. So after bargaining for the 36,000 म्हणजे 36,000 पर्यंत बार्गेनिंग केल्यानंतर they decided or they discussed with that jeweler that not to sell it for 3 days. म्हणजे बार्गेनिंग झालं. then afterward they discuss with that jeweler that not to sell it for 3 days. म्हणजे 3 दिवसासाठी विकू नका. and afterwards again they made an arrangement. म्हणजे त्यांनी पुन्हा अशी सुद्धा त्याच्याकडून बोलणी केलं की इन द फेब्रुवारी मंथ ॲट द एंड ऑफ फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत जर का दे हॅव फाउंड दॅट ओरिजिनल नेकलेस म्हणजे जो पहिला नेकलेस जो हरवलेला होता तो नेकलेस जर का त्यांना सापडला देन दॅट नेकलेस विच नेकलेस दे हॅव brought from there that necklace they have to again
रिसेल फॉर 34,000 फ्रान्सेस. म्हणजे त्यांनी त्याच्यासोबत काय डील केली की तुम्ही एकतर 36,000ला आम्हाला 36,000 फ्रान्सेसला आम्हाला तो नेकलेस द्या अँड आफ्टरवर्ड्स 3 दिवसासाठी तो नेकलेस कोणाला सेल करू नका, आम्हाला 3 दिवस पैशाची अरेंजमेंट करू देत अँड फेब्रुवारी मंथच्या एंडपर्यंत जर का आम्हाला आमचा पहिला नेकलेस सापडला तर हा जो नेकलेस घेतलेला आहे तो नेकलेस तुम्ही पुन्हा 34,000 फ्रान्सेसला विकत तुमच्याकडेच घ्यायचा. असं त्यांनी पूर्णपणे सगळं डिस्कशन केलं. And then Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. आणि शेवटी आता 3 दिवस होते त्यांच्याकडे. त्या 3 दिवसामध्ये दे हॅव टू अरेंज ऑल द मनी 36,000 फ्रान्सेस. म्हणजे त्यांना पूर्ण 3 दिवसामध्ये 36,000 फ्रान्सेस जी काही मनी होती ती अरेंज करायची होती. फ्रॉम दॅट मनी लुझेल मीन्स दॅट मेथल्डीज हजबंड, मेथल्डीच्या हजबंडकडे किती मनी होती 18,000 फ्रान्सेस ऑलरेडी होते. 18,000 फ्रान्सेस जे होते त्याच्याकडे ते कसे होते बिकॉज हिज फादर हॅड लेफ्ट मनी फॉर हिम. म्हणजे त्याचे वडील त्याच्यासाठी तेवढे पैसे सोडून गेलेले होते. अँड ही डीड borrow. He gave notes, made runes, agreements, deals with every type of money lender. आता त्याच्याकडे 18,000 तर होते, अजून त्याला 18,000ची अरेंजमेंट करायची होती. मग त्याने काय केलं शेवटी मनी लेंडर्स म्हणजे जे काही कर्ज देणारे होते, मनी लेंडर्स म्हणजे कर्ज देणारे, मग त्या सर्व काही कर्ज देणाऱ्यांकडे त्याने इकडे जा तिकडे जा अशी धावपळ करून ही अरेंज्ड ऑल द मनी. म्हणजे शेवटी त्याने काय केलं 18,000 फ्रान्सेसचं लोन घेतलं किंवा कर्ज घेतलं अँड सगळे ॲग्रीमेंट केली, अरेंजमेंट केले अँड आफ्टर दॅट डील्स विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर्स. म्हणजे शेवटी त्याने सगळे ॲग्रीमेंट केले. ऑब्वियसली इफ वी हॅव टू टेक अ लोन वी हॅव टू डू द ॲग्रीमेंट. आपल्याला जर का लोन घ्यायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी ॲग्रीमेंट करावं लागतं. तशा प्रकारे त्यानं सगळं काही जे काय आहे ते ॲग्रीमेंट केलं. अँड देन ही वेंट टू द न्यू नेकलेस and laid down on the jewelers counter 36,000 फ्रान्सेस. म्हणजे शेवटी त्याने काय केलं 36,000 फ्रान्सेस अरेंज केले अँड तो शेवटी फायनली त्या ज्वेलरकडे गेला अँड ही गेव द 36,000 ऑन हिज काउंटर. आणि शेवटी त्याने 36,000 फ्रान्स जी मनी होती ती जी काही ठरलेली अमाऊंट होती ती सगळं काही त्याच्या काउंटरवरती ठेवली. When Madame Loisel looked the necklace back, Madame Forster said cloudly, "You should have written it sooner. I might have needed it." आता त्याने त्याचे पैसे तिथं जे काही त्याच्याकडे होते जे काही अरेंज केले होते असे करून त्याने ते सगळे पैसे ज्वेलर्सला देऊन तिथून नेकलेस घेतला आणि मेथल्डीला ऑब्वियसली त्याने सांगितलं की गो अँड गिव्ह हर बॅक. आता त्यानं सांगितलं की जा हा नेकलेस घेऊन तुझ्या फ्रेंडकडे जा अँड गिव्ह हर बॅक, तिला परत दे. नाव वेन शी गेव बॅक दॅट नेकलेस टू द मॅडॅम फ्रॉस्टियर म्हणजे मॅडॅम फॉरेस्टियर ही जी काही फ्रेंड होती तिला जेव्हा तो नेकलेस मेथल्डीने दिला तेव्हा ती काय बोलली यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. म्हणजे तू लवकर सुद्धा देऊ शकत होते हे नेकलेस. आय माइट हॅव नीडेड इट, मला त्याची गरज पडली असती तर. देन फ्रॉम देन ऑन मॅडॅम लुझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि आता तेव्हापासून काय झालं मॅडॅम लुझेल म्हणजे थोडक्यात जो काही तो मेथल्डीचा पती आणि मेथल्डी ह्या दोघांची लाईफ तिथून कशी झाली होती एकदम गरिबासारखी झाली होती. वाय बिकॉज ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते कारण तो नेकलेस रिटर्न करण्यासाठी त्यांना जे काही कर्ज घ्यावं लागलं होतं लोन घ्यावं लागलं होतं ऑब्वियसली दे हॅव टू गिव्ह बॅक दॅट लोन. म्हणजे आता त्यांना लोन पूर्ती करायची होती त्या लोनची, ते लोन ते लोन जे काही घेतलं होतं ते परत करायचं होतं. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती आता कशी झाली होती एकदमच बिकट हालाकीची किंवा गरीब झाली होती. बट शी प्लेड हर पार्ट हेरोइकली हिरिओकली म्हणजे शेवटी तिने किंवा त्या दोघांनी त्या दोघे पती पत्नींनी तो जो काही पार्ट होता गरिबीचा पार्ट होता तो अगदी चांगल्या प्रकारे प्ले केला. द ड्रीडफुल डेप्ट मस्ट बी पेड.
शी वूड पे इट. दे डिसमिस देअर मेड. आता त्यांच्याकडे दे ड्रीडफुल डेप्ट मस्ट बी पेड. म्हणजे शेवटी त्यांनी जे काही कर्ज घेतलं होतं त्यांना ते फेडणं भागच होतं. शी वूड पे इट. आता ते फेडत सुद्धा होते. म्हणजे जे काही कर्ज होतं ते हळूहळू ते लोक फेडत सुद्धा होते. दे डिसमिस देअर मेड. मेड म्हणजे सर्वंट, नोकर. त्यांच्याकडे एक कामासाठी बाई होती, ती सुद्धा त्यांनी डिसमिस म्हणजे काढून टाकली होती. का? कारण दे कॅन नॉट अफोर्ड दॅट. आता ते काय झाले होते, गरीब झाले होते, ते कर्जबाजारी झाले होते, म्हणून त्यांना जास्त खर्च करायचा नव्हता. कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना त्यांचा खर्च कमी करायचा होता, म्हणून त्यांनी त्यांची मेड जी होती तिला सुद्धा काढून टाकलं. दे चेंज देअर लॉजिंग्स. म्हणजे त्यांनी लॉजिंग्स म्हणजे राहण्याची जागा, त्यांनी त्यांची राहण्याची जागा सुद्धा बदलली. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि त्यांनी एक छोटंसं छप्पर असल्यासारखं एक घर त्यांनी राहायला घेतलं. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क. आता तिला घरातली कामं काय असतात, हाऊसवर्क ड्रजरी म्हणजे घरातली कामं कशा प्रकारे असतात, काय असतात हे तिला कळायला लागलं होतं. का? कारण आत्तापर्यंत तिच्या घरात नोकर होती काम करायला, पण आता नोकर नव्हती, म्हणून अर्थातच मेथल्डी हॅव टू डू ऑल काइंड ऑफ वर्क. आता मेथल्डीला सगळं काम करणं भाग होतं. सो नाव मेथल्डी हॅव अंडरस्टूड ऑल काइंड ऑफ हाऊसवर्क. शी ऑडियस लेबर्स ऑफ द किचन. ती किचनमधलं सर्व काही काम करायची. शी वॉश द डिशेस. शी वॉश द डिशेस म्हणजे तिने शेवटी भांडीसुद्धा घासली. द डर्टी लिनन म्हणजे खराब कपडेसुद्धा धुतले. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. रोज ती कचरा घेऊन रस्त्यावरती जाऊन कचरा टाकायची. म्हणजे शेवटी तिनं कचरा वाहण्याची सुद्धा कामे. आता अर्थातच हे सर्व जी काही कामं होती ती कोण करायची, त्यांच्या घरातली मेड करायची. त्यामुळे ही सगळं कामे तिला माहीत नव्हती, परंतु आता तिला ही सर्व कामे करायला येऊ लागली. तिने ती किचनमधली सगळी कामं करू लागली. देन आफ्टरवर्ड she started to wash the clothes and wash the utensils. भांडी घासायला लागली, कपडे धुवायला लागली. then she carried the garbage. कचरा सुद्धा ती टाकायला जाऊ लागली. all kind of work she started and carried up the water. आणि शेवटी बाकीच्या इतर गरीब स्त्रियांप्रमाणे ती पाणी सुद्धा इथून तिथून असं आणायला जाऊ लागली. stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. आणि शेवटी ती ज्यावेळेस पाणी घेऊन यायची त्यावेळेस तिला धाप सुद्धा लागायची. म्हणजे एखादं काम करताना तिला धाप लागायची. म्हणजे तिला कामाची सवय नव्हती, त्यामुळे काय व्हायचं, तिला धाप लागायची. तिला त्या कामं करताना त्रास व्हायचा, परंतु ती करायची. अँड शी ड्रेस्ड लाईक अ कॉमनर. आणि आता तर ती अगदीच गरिबांसारखे कपडे घालू लागली होती. शी हॅड टू बार्गेन ॲट द मार्केट. मार्केटमध्ये सुद्धा ती कमी जास्त म्हणजे बार्गेनिंग, जसे कॉमन आपण मिडल क्लास लोक जशी बार्गेनिंग करतात की बाबा नाही ही गोष्ट 100 रुपीजला आहे, देन गिव्ह इट फॉर द 90 रुपीज. म्हणजे सर 100 रुपयाला वस्तू आहे तर प्लीज 90ला द्या, होतं 90ला. अशा प्रकारे जे काही बार्गेनिंग असतं ते बार्गेनिंगसुद्धा ती करू लागली. मीन्स मेथडली स्टार्ट बार्गेनिंग ऑल्सो. क्वारल अँड फेस इन्सल्ट ओव्हर एव्हरी मिझरेबल सोल. म्हणजे आणि शेवटी ती भांडू सुद्धा लागली. एखाद्या वेळेस जर का बार्गेनिंग होतच नसेल तर ती एखाद्या इतर लोकांप्रमाणे किंवा इतर बायकांप्रमाणे ती त्या शॉपकीपरशी असेल किंवा व्हेजिटेबल सेलरशी असेल कोणाशी सोबत ज्याच्याशी बार्गेनिंग करत असेल त्याच्यासोबत ती भांडू सुद्धा लागली. देन आणि ते काही वेळेस तिला फेस इन्सल्ट म्हणजे काही वेळेस काय व्हायचं, तिचा इन्सल्टसुद्धा व्हायचा. काही लोक तिचा अपमानसुद्धा करायचे. Each month they had to pay some loan, renew others, get more time. आणि त्यांना काय व्हायचं मग, म्हणजे जे काही तिचा पती काम करायचा त्या कामातून त्यांना काय करायचं, ते लोन फेडायला लागायचं. म्हणजे जे काही कर्ज घेतलं होतं ते कर्ज, एक कर्ज फेडायचे आणि दुसरं कर्ज पुन्हा त्याच्याकडे अर्थातच खूप कर्ज झालं होतं, त्यामुळं दर महिन्याला ते एक अशा प्रकारे ते कर्ज फेडत होते. पण एक फेडलं की दुसरं पुन्हा त्यांच्या पुढे राहतच होतं. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन अँड ऑफ्टेन लेट इन टू द नाईट. आणि तिच्या पतीने
एक्स्ट्रा काम करायला सुद्धा सुरुवात केली होती. हर हजबंड स्टार्टेड टू एक्स्ट्रा वर्क, म्हणजे त्याने इतर काही एक्स्ट्रा काम मिळतंय का, एक्स्ट्रा काम करायला सुद्धा त्याने सुरुवात केली होती. डुईंग अकाउंट्स फॉर ट्रेड्समन, तो ट्रेड्समनचे अकाउंटसुद्धा पाहायला लागला होता. अँड ऑफ्टेन लेट इन टू द नाईट, आणि तो रात्री खूप उशिरा घरी यायचा. वाय? बिकॉज ही हॅव टू डू एक्स्ट्रा वर्क फॉर लोन, म्हणजे त्याला त्याच्या घेतलेल्या कर्जासाठी एक्स्ट्रा काम करणं भाग होतं. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 सोर्स अ पेज, आणि शेवटी त्याने टायपिंग एक कॉपिंग म्हणजे थोडक्यात टायपिंग करायला सुद्धा, म्हणजे एखादी जर प्रिंट असेल किंवा कॉपी असेल तर ती कॉपी करायची, म्हणजे एखादी जर पेज असेल, पान असेल तर त्या पेजवरती लिहिलेलं दुसऱ्या पेजवरती कॉपी करायचं, हे सुद्धा काम त्यांना चालू केलं. 5 सोर्स म्हणजे एका पेजसाठी त्याला 5 सोर्स, म्हणजे ही सोर्स म्हणजे एक करन्सी आहे, तर ते म्हणजे थोडक्यात त्याला एका पेजसाठी 5 सोर्स मिळायचे, एवढ्यासाठी सुद्धा तो रायटिंग करायला लागला. ॲट दिस लाईफ लास्टेड 10 years, आणि अशी त्यांची लाईफ किती वर्षासाठी होती? 10 वर्ष ते असे जगले, एकदम गरिबासारखे. तो खूप कष्ट करायचा, तिला सुद्धा घरात कष्ट करावे लागायचे, अगदी गरिबासारखं ते किती वर्ष जगले? 10 years. फॉर द 10 years they lived life very poor. At the end of 10 years they had paid off everything, even the interest. जवळजवळ 10 वर्षांनंतर they have paid all the loan and all the interest, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचं सर्व काही कर्ज किंवा इंटरेस्ट, म्हणजे जे काही त्या कर्जाच्या वर असणारा जो काही कर्जाची जी काही थकबाकी असेल किंवा कर्जाची जे व्याजाची रक्कम असेल, इंटरेस्ट म्हणजे व्याजाची रक्कम किंवा इतर काही थकबाकी असेल, ती सर्व काही फेडली. हाऊ मेनी इयर्स? 10 years. मॅडम लुझेल लुक्ड ओल्ड नाव. आता जी काही मेथल्डी होती म्हणजेच मॅडम लुझेल, मिसेस लुझेल आपण म्हणू शकतो, की ती आता कशी दिसायला लागली होती? खूपच ओल्ड, म्हणजे खूपच अशी थकलेली, म्हातारी अशी दिसायला लागली होती. ऑफ्टेन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. आता जो काही कशामुळे, ऑफ्टेन म्हणजे अर्थातच कशामुळे, तर तिचा जो काही पास्ट झाला होता, जे काही भूतकाळ झाला होता ह्या 10 वर्षात, त्या 10 वर्षामुळे ती खूपच थकलेली, दुःखी, कष्टी आणि म्हातारी दिसायला लागली होती. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस. जर का तो नेकलेस गमावला नसता तर काय झालं असतं, असा ती विचार करायची. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फ्रिकल, म्हणजे कसं आहे आयुष्य, असे ती विचार करायला की मी बाबा नेकलेस हरवला नसता तर माझी लाईफ आत्ता कशी असती, आणि नेकलेस हरवल्यामुळे माझी लाईफ आत्ता कशी झालेली आहे, असा ती विचार करू लागली. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रून्ड ऑर सेव्ड. म्हणजे एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी किंवा वाईट होण्यासाठी एक छोटी गोष्ट किंवा छोटं कारणसुद्धा पुरेसं असतं. म्हणजे आता शेवटी तिची लाईफ इतकी पुअर कशामुळे झाली होती? फक्त एका गोष्टीमुळे, की नेकलेस हरवल्यामुळे तिची लाईफ इतकी कष्टाची झालेली होती. म्हणून ती विचार करत होती की एका चुकीमुळे आपलं किती आयुष्य बदलू शकतं. नाव सी, here we have today we have here only we have stopped. Then you have to write down the difficult words with the Marathi and English meaning, and you have to read the story also. Thank you.